नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर या तासिकेमध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत कोरोलरीज ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। आणि याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रीवियस पिरियड मध्ये आपण काय अभ्यासलं आहे। राईट, प्रीवियस पिरियड मध्ये आपण अभ्यास केलं होतं क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। व्हॉट इज मीनिंग बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? याचं मीनिंग सर्वांच्या लक्षात आलंय का? All vertices of a quadrilateral lies on the same circle. The quadrilateral is cyclic quadrilateral. म्हणजे चौकोनाचे चारही जर शिरोबिंदू एकाच वर्तुळामध्ये इंटरसेक्ट होत असतील तर काय म्हणता येईल, ते जो आपला चौकोन आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे किंवा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। ओके, दॅट मीन्स आणि त्याच्यावरती एक आपण थेरम पाहिलाय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। लक्षात आहे? राईट, दिस थेरम इज the opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्या दोन अँगलची सम ही 180 असते। ओके, चला आता नेक्स्ट, आता कोरोलरी आणि कॉन्व्हर्स थेरम हे तुम्हाला पेपरला विचारलं जात नाही, परंतु त्यावर आधारित हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात। म्हणून एक बेसिक नॉलेज म्हणून तुम्हाला फक्त या कोरोलरीचा किंवा कॉन्व्हर्स स्टेटमेंटचा फक्त एक्सप्लेनेशन आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, याच्या अगोदर मी सांगितले त्याच पद्धतीने आज फक्त इन शॉर्ट्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। आता याच्यामध्ये फर्स्ट कोरोलरी त्यांनी आपल्याला दिलेली आहे, an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. ओके, दॅट मीन्स आता इथे आपल्याला काय प्रूफ करायचं हे समजून घ्या। याच्यामध्ये दिलंय काही, मी फक्त ओरली तुम्हाला एक्सप्लेन करते, फक्त जे आपल्याला सांगायचं तो पॉइंट फक्त एक्सप्लेन म्हणजे लिहून देणार आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये एक गृहीत धरा, त्याच्यामध्ये इन सेंटर ऑफ सर्कल एनी कोणताही असेल, ओ समथिंग काही असेल, या सर्कल मध्ये क्वाड्रिलॅटरल एबीसीडी दिलेला आहे आणि तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल त्याच्यामध्ये अँगल बीसीडी चा एक्सटेरियर अँगल बीसीई हा आपण घेतलेला आहे। या एक्सटेरियर अँगलच्या इंटेरियर अँगलचा काय सांगितलं आपल्याला? राईट, अपोजिट अँगल्स आणि हा एक्सटेरियर अँगल्स हे दोन अँगल्स आपल्याला काय दाखवायचे आहेत? कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत। आता ते कॉन्ग्रुएंट कसे दाखवता येतील इन शॉर्ट्स मध्ये पहा। आता याच्यामध्ये हा दिले ऑलरेडी देत असताना काय दिलं आपल्याला? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलाय। दॅट मीन्स सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल्स, दॅट मीन्स अँगल ऑफ डीएबी प्लस अँगल ऑफ डीसीबी इज इक्वल टू किती असणार आहे? राईट, सप्लिमेंटरी म्हणजे 180। हे कशावर घेतलं? कारण देत असताना गिव्हन मध्ये दिले इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। राईट, आणि सेकंड आणखी आपल्याला याच्यामध्ये काय दाखवता येऊ शकतं पहा। आता अँगल ऑफ कोणता अँगल? अँगल ऑफ बीसीडी प्लस अँगल ऑफ बीसीई इज इक्वल टू मी किती घेतलं? 180। रिझन काय लक्षात आलं सगळ्यांच्या? राईट, हे दोन्ही अँगल्स कसे दिसतात? अँगल्स इन लिनियर पेयर। अँगल्स इन लिनियर पेयर फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन, फर्स्ट आणि सेकंड ची जर आपण कंपॅरिझन केली तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? इक्वेशनची राईट हँड साइड इक्वल आहे, म्हणजे दोन्हीची सम 180 आहे। सो इक्वल जर असेल तर लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल असायला हवी। सो अँगल ऑफ डीएबी प्लस अँगल ऑफ डीसीबी इज इक्वल टू अँगल ऑफ बीसीडी प्लस अँगल ऑफ बीसीई। ओके, कंपॅरिझन घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? अँगल ऑफ बीसीडी आणि अँगल ऑफ डीसीबी, दॅट मीन्स हा कॉमन अँगल आहे, तोच अँगल आहे अँगल सी। अँगल सी मेजरमेंट इक्वल आहे त्याच्यामुळे कॅन्सल झाला, म्हणजे रिमेनिंग अँगल्स आपल्याला कोणते मिळाले? अँगल ऑफ डीएबी इज इक्वल टू अँगल ऑफ बीसीई। डीएबी आणि बीसीई हे दोन अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। म्हणजे याच्यामधला कोरोलरीचं मीनिंग फक्त एवढंच लक्षात ठेवा की याच्यामध्ये कोणते अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात। राईट, इथं आपल्याला त्यांनी काय सांगितले? ऍडजसंट इंटिरियर अँगल्स अँड दिस एक्सटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। म्हणजे कोणती पेयर हे सर्वांच्या लक्षात आलेलं असेल। फक्त इन शॉर्ट्स मध्ये फक्त तुमच्या याचं मीनिंग लक्षात यावं म्हणून फक्त आपण हे घेतलेलं आहे। ठीक आहे, हे पेपरला तुम्हाला विचारलं जात नाही। चला आता नेक्स्ट, याच्यामध्ये याचं मीनिंग फक्त आपण एक्सप्लेन करूयात किंवा समजून घेऊयात। हा कॉन्व्हर्स थेरम आहे, कॉन्व्हर्स
कॉन्व्हर्सचं मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे व्याप्यास, म्हणजे थेरम मध्ये जे दिलं त्याच्या इन्व्हर्स फक्त आपल्याला यावं लागतं. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मध्ये आपल्याला काय दिलं होतं की अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, तरच ते काय असेल राईट. म्हणजे सप्लिमेंटरी जर असेल तर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. हे आपल्याला आता काय करायचंय प्रूफ करायचं आहे. हा झाला आपला कॉन्व्हर्स स्टेटमेंट. पहा याच्यामध्ये इथं ऑलरेडी देत असताना त्यांनी काय सांगितलेलं आहे की अपोजिट पियर्स ज्या आहेत त्या कशा आहेत सप्लिमेंटरी आहेत, आणि सप्लिमेंटरी असतील तर तो क्वाड्रिलॅटरल कसा असेल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणजे इन्व्हर्स स्टेटमेंट लक्षात आलं राईट. त्या थेरम मध्ये आपण काय पाहिलं होतं सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होता आणि अपोजिट पियर्स आपण सप्लिमेंटरी दाखवल्या होत्या. कॉन्व्हर्स मध्ये ऑलरेडी पियर्स आपल्याला सप्लिमेंटरी दिलेले आहेत. दॅट मीन्स अँगल ऑफ SPQ प्लस अँगल ऑफ SRQ इज इक्वल टू आपल्याला काय दिलंय 180. दॅट मीन्स ही पेयर फर्स्ट पेयर झाली. देन सेकंड पेयर कोणती असेल राईट PSR प्लस अँगल ऑफ PQR इज इक्वल टू 180. अपोजिट अँगल्स ऑलरेडी सप्लिमेंटरी दिलेले आहेत आणि जर असं असेल तर काय असतं सो म्हणजे दॅट इन्व्हर्स जर असं असेल तर PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. दॅट मीन्स पॉइंट PQRS लाई ऑन द सेम सर्कल. एवढं फक्त मीनिंग तुम्ही समजून घ्या. जर असं असेल तर मी काय सांगू शकते की पॉइंट PQR and S lie on the same circle असं म्हणा, किंवा त्याला और किंवा काय म्हणूयात आपण क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक. ठीक आहे. कॉन्व्हर्स मीनिंग सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. दोन्ही लक्षात आलं करोलरी आणि कॉन्व्हर्स थेरम काही हरकत नाही. हे फक्त आपल्याला कशामध्ये अप्लाय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना याचा अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. जर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक असतो आणि याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल आणि ऍडजसंट इंटेरियर अँगल्स ची पेयर कशी असते कॉन्ग्रुएंट असते किंवा इक्वल असते हे आपण दाखवलेले. फक्त इन शॉर्ट तुम्हाला फक्त मीनिंग हे समजणं फक्त महत्वाचं आहे. जर असं असेल तर या टाइप मध्ये येतं एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके चला एवढं लिहून घ्या. सर्वांचं लिहून झालं असेल. चला आता नेक्स्ट थेरम कडे आपण वळूया. हा थेरम फक्त समजून घेण्यासाठी हे याचा वापर करा, कारण याच्यावरती फारसे क्वेश्चन विचारले जात नाही आणि हा थेरम ही विचारला जात नाही. चला आता थेरमचं स्टेटमेंट पहा. इफ टू पॉइंट्स ऑन ए गिवन लाइन सबटेंड इक्वल एंगल्स ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स विच लाई ऑन द सेम साइड ऑफ द लाइन then the four points are concyclic. कॉन्सायक्लिक दॅट मीन्स एकाच वर्तुळावरती असणारे चारही पॉइंट्स म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एवढं फक्त मीनिंग याच्यामध्ये समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले एखादी लाईन सेगमेंट जर असेल आणि या लाईन सेगमेंट वरती सबटेंड इक्वल अँगल्स तयार होत आहेत. कुठे तयार होत आहेत हे सबटेंड इक्वल अँगल्स आणि ते दोन पॉइंट्स पासून तयार होणारे आहेत आणि ते तयार होणारे अँगल्स हे एकाच साइड वरती आहेत म्हणजे एकाच बाजूला तयार होत आहेत. त्यासाठी आपण एक फिगर ड्रॉ करून घेतली. याच्यामध्ये लाईन एडी ही ड्रॉ करून घेतली. लाईन एडी वरती सेगमेंट एडी काढला. सेगमेंट एडीच्या वन साइडला पॉइंट बी आणि सी घेतलेले आहेत आणि पॉइंट बी आणि सी पासून एक सर्टेन इक्वल अँगल्स आपण घेतलेले आहेत. ते अँगल्स असतील अँगल ऑफ ABD आणि सेकंड अँगल ACD. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. सर ऍक्च्युअली आपल्याला काय प्रूफ करायचंय जर असं असेल तर या फिगर नुसार आपल्याला काय म्हणता येईल की हे चारही जे पॉइंट्स आहेत ते कॉन्सायक्लिक पॉइंट्स आहेत. दॅट मीन्स तयार होणारा जो पार्ट आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा पार्ट आहे असं प्रूफ करायचंय आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये मला काय काढावं लागणार आहे की हे जे आपले चारही पॉइंट्स आहेत हे चारही पॉइंट्स चे वर्टेक्स काय करतात एकाच सर्कल वरती इंटरसेक्ट करतायत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे.
चला हे जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर याच्यामध्ये आपण काय करूयात, इनडायरेक्ट मेथडचा वापर करूयात. पण त्याच्या अगोदर आपल्याला गिव्हन टू प्रूफचा तर पार्ट घ्यावा लागणार आहे. गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलंय, पॉइंट्स बी अँड सी आहेत का, लाई ऑन द सेम साइड ऑफ द लाइन एडी. एडीच्या एकाच बाजूवरचे दोन्हीही पॉइंट्स आहेत आणि त्या पॉइंट्स पासून तयार होणारे जे तुमचे अँगल्स असतील, अँगल ऑफ ए बी डी आणि अँगल ऑफ ए सी डी, हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे, राईट. आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय की ए बी सी डी हे चारही पॉइंट्स जे आहेत एकाच सर्कल वरती आहेत. आणि हे केव्हा असू शकतं, जर तो क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचंय, इथं तुम्ही कोणतेही प्रूफ लिहू शकता. दॅट मीन्स पॉइंट ए बी सी लाई ऑन द सेम सर्कल जरी म्हटला तरी चालेल, किंवा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणला तरी सुद्धा चालेल. ओके, दॅट मीन्स त्याच्यानुसार आपण घेतले क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, ठीक आहे. चला आता नेक्स्ट पार्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे. चला प्रूफ करत असताना इथं आपण मेथड यूज करणार आहोत, इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो, आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याच्या इनवर्स घेतो. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की एबीसीडी हे जे पॉइंट आहेत एकाच सर्कल वरती आहेत, म्हणजे चारही व्हर्टेक्स हे एकाच सर्कलला इंटरसेक्ट करतायत, हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला त्याचे इनवर्स घ्यावा लागेल. याच्यामध्ये एक तर कोणता तरी एक पॉइंट हा सर्कलला इंटरसेक्ट करत नाही असं आपण गृहीत धरूयात. ओके, इनडायरेक्ट मेथड नुसार. सो इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करूयात, मग सपोज मी काय गृहीत धरलं की पॉइंट, कोणता पॉइंट गृहीत धरला असेल तर पॉइंट सी. सपोज पॉइंट सी जो आहे त्याच्यानुसार मी काय घेतलं, हा पॉइंट थोडासा सी चा पॉइंट मी पुढे वाढवला, ठीक आहे. हा असेल आपला थोडासा कन्स्ट्रक्शनचा भाग. पॉइंट सी not lie on कशावरून जात नाही तो, किंवा कशामध्ये इंटरसेक्ट होत नाही, ह्या सर्कल वरती पॉइंट सी हा इंटरसेक्ट होत नाही किंवा त्याच्यामधून तो पास होत नाही. तो पास होत नाही म्हणजे मी काय घेतला, गृहीत धरत असताना कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा गृहीत धरत असताना पॉइंट सी हा सर्कलच्या बाहेरचा किंवा एक्सटेरियर पॉइंट हा घेतला. आणि पॉइंट सी जर एक्सटेरियर पॉइंट असेल तर क्वाड्रिलॅटरल तयार होण्यासाठी आणखी कोणता तरी एक पॉइंट लागेल. म्हणजे पॉइंट सी नाही म्हणजे दुसरा पॉइंट मी गृहीत धरला. सो सपोज मी त्याच्यामध्ये पॉइंट सी गृहीत धरला सी डॅश. ओके, सो सी डॅश किंवा पॉइंट सी डॅश म्हणूयात आपण. पॉइंट सी डॅश इंटरसेक्ट द सर्कल. पॉइंट सी डॅश हा सर्कलला काय करतो, इंटरसेक्ट करतो. ओके, बट वी नो दॅट, परंतु आपल्याला काय माहिती आहे, बट हा पार्ट मी पुढे लिहिते. परंतु याच्यामध्ये आपल्याला काय माहिती, गिव्हन मध्ये आपल्याला एक अँगलची पेअर दिली आहे. पहा, अँगल ऑफ ए बी डी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. विच अँगल, अँगल ऑफ ए सी डी दिलेला आहे. इज इक्वेशन फर्स्ट. आणि याला काय म्हणूयात आपण, गिव्हन. कशावरून घेतलं हे आपण, गिव्हन वरून घेतलं. पहा, अँगल बी आणि गिव्हन मध्ये आपल्याला काय सांगितलंय की अँगल सी हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत गिव्हन नुसार. आणि हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट आहेत त्याला इक्वेशन फर्स्ट हे नाव दिलं. तर सेकंड पार्ट आता याच्यामध्ये पहा, अँगल बी और आता याच्यामध्ये आपण एक करोलरी पाहिली होती इन्स्क्राइब्ड अँगल थेरममध्ये. करोलरी सर्वांच्या लक्षात आलेली असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की याच्यामध्ये इंटरसेक्टेड अर्थ वरती तयार होणारे इन्स्क्राइब्ड अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, पाहिलं होतं. मग याच्यामध्ये पहा, एडी हा जो अर्क आहे, एडी अर्क वरती तयार होणारे जे अँगल्स आहेत, अँगल बी आणि अँगल सी हे डॅश, हे दोन अँगल्स आपल्याला काय सांगता येऊ शकतात, इज अ कॉन्ग्रुएंट अँगल सांगता येऊ शकतात. सो मग याच्यानुसार मी काय घेतलं, सो अँगल ऑफ ए बी डी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. विच अँगल, ए सी डॅश डी इज इक्वेशन सेकंड. ओके, देन इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं जर आपण कंपॅरिझन केलं तर दोन्हीचं कंपॅरिझन करत असताना आपल्याला याच्यामध्ये काय दिसते, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड कंपॅरिझन पहा, दोन्ही इक्वेशन मध्ये राईट हँड लेफ्ट हँड साइड कशी आहे, इक्वल आहे. इक्वेशनची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, दॅट मीन्स राईट हँड साइड सुद्धा कशी असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. दॅट मीन्स आपण काय सांगू शकतो, मग इथं अँगल ऑफ ए सी डी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ए
सी डॅश डी. ओके, म्हणजे अँगल सी आणि अँगल सी डॅश हे दोन्ही अँगल्स कसे दाखवले, म्हणजे कसे मिळाले आपल्याला, कॉन्ग्रुएंट मिळाले. पण हे पॉसिबल आहे का? नॉट पॉसिबल. आता हे का पॉसिबल नाहीये? कारण याच्यामध्ये इन शॉर्ट मध्ये फक्त मी तुम्हाला सांगते हे पॉसिबल असू शकत नाही. कारण याच्यामध्ये हे केव्हा पॉसिबल होऊ शकतं, तर हे इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये दोन्ही सी डॅश आणि सी जर हे पॉइंट कसे असतील, एकाच ठिकाणी एकाच पॉइंट वरती सेम पॉइंट वरती जर असतील तर हे पॉसिबल होतं. परंतु इथं कसं दिसते आपल्याला, दोन्ही पॉइंट हे कसे आहेत, परंतु सी अँड सी डॅश इज अ डिफरंट पॉइंट्स. हे दोन्ही पॉइंट्स कसे आहेत, डिफरंट पॉइंट आहेत. आणि हे जर डिफरंट पॉइंट असतील तर आपण जे गृहीत धरलेलं आहे, काय गृहीत धरलं होतं की सी हा पॉइंट एक्सटेरियर पॉइंट आहे सर्कलचा, तो सर्कलला इंटरसेक्ट करत नाही, हे चुकीचं असेल. लक्षात आलं का तुमच्या? ठीक आहे. म्हणजे बट हे केव्हा शक्य होतं, सी अँड सी डॅश आर डिफरंट पॉइंट. हे दोन्ही पॉइंट डिफरंट, हे कॉन्ग्रुएंट केव्हा शक्य आहे, ज्यावेळेस ते सर्कलच्या एकाच पॉइंट वरती जर असतील तर हे शक्य होतं की दोन्ही अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळालं. कारण इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये आपल्याला काय होतं, हे जर एकाच आर्क वरती तयार होणार आहेत म्हटल्यानंतर ते दोन्हीही इंटरसेक्ट कुठे व्हायला पाहिजे होते, एकाच पॉइंट वरती व्हायला पाहिजे होते. परंतु दिसत असताना तसं दिसतंय का आपल्याला, नाही दिसत. म्हणून आपण काय सांगू शकतो, हे जर सी डॅश अँड सी पॉइंट जर डिफरंट पॉइंट असतील तर आपल्याला काय म्हणावं लागेल की जे आपण गृहीत धरलेले, काय गृहीत धरलेले, पॉइंट सी नॉट लाई ऑन द सर्कल. म्हणजे पॉइंट सी हा सर्कलला इंटरसेक्ट करत नाही किंवा सर्कल मधून जात नाही, पास होत नाही. हे आपलं अझम्पशन कसं आहे, चुकीचं आहे. आपण जे गृहीत धरलं होते चुकीचं आहे. सो मग मी इथं काय लिहिते, सो आवर अझम्पशन काय आहे, पॉइंट सी not lie on the circle is false. हे कसं आहे, चुकीचं आहे. आपण जे गृहीत धरलंय ते चुकीचं आहे. आपण जे गृहीत धरलंय ते चुकीचं आहे. दॅट मीन्स आपल्याला काय सांगावं लागेल की याच्यामध्ये जे दिलेलं आहे तेच बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दिलंय काय की पॉइंट ए बी सी डी हे चारही पॉइंट्स लाई ऑन द सेम सर्कल, एकाच सर्कल वरती इंटरसेक्ट होत आहेत. सो मग तुम्ही काय म्हणू शकते, पॉइंट ए बी सी अँड डी लाई ऑन द सेम सर्कल. आणि हे एकाच सर्कल वरती इंटरसेक्ट जर होत असतील तर आपण काय सांगू शकतो की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक. हेच प्रूफ. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, फक्त मीनिंग लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये याचं मीनिंग एवढंच आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या लाईन सेगमेंटच्या एकाच बाजूवरती सबटेंड दोन डिफरंट पॉइंट पासून जे सबटेंडेड अँगल्स तयार होणारे सबटेंडेड अँगल्स कॉन्ग्रुएंट जर असतील तर ते चारही पॉइंट्स हे कसे असतात, कॉन्सायक्लिक असतात. म्हणजे हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं एक्झाम्पल आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे, एवढं लिहून घ्या. चला आता हे जे तुम्हाला 3 पॉइंट दिलेले आहेत हे फर्स्ट ऑफ ऑल प्रत्येकाने लिहून घ्यायचे आहेत. महत्त्वाचे पॉइंट आहे. आणि फर्स्ट पॉइंट, या दोन्ही पॉइंट साठी एकच फिगर आहे ड्रॉ केलेली. Angle of AEC, पहा, angle of AEC is equal to half of measure of arc AC plus arc DB. हे इक्वेशन प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. देन सेकंड, हे कसं येतं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवणार आहे. Angle of CEB, angle of CEB is equal to half of measurement of arc, which arc of AD and arc of BC. Okay, second and third, यासाठी ही फिगर ड्रॉ करून दिलेली आहे तुम्हाला. अँगल ऑफ BED is equal to half of measurement of arc BD minus measurement of small arc AC. याच्यामधला हा जो पॉइंट आहे ECBD. ठीक आहे,
आता फक्त याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट कसं येतंय मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून दाखवणार आहे आणि याचा व्यवस्थित एक्सप्लेनेशन पाहिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजचं होमवर्क म्हणून तुम्हाला हे दोन इक्वेशन मी तुम्हाला प्रूफ करायला सांगणार आहे. ओके, देन फर्स्ट आता आपण प्रूफ करून बघूयात की कसं येतं ते. आणि याच्यामध्ये इन शॉर्ट मध्ये फक्त सुरुवातीला मी फिगर ॲज इट इज हीच फिगर लिहिणार आहे. फक्त आता याच्यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं ते पहा. याच्यामध्ये अँगल ऑफ AEC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DB. ओके, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणून एक पार्ट घेते. याच्यामध्ये अँगल ऑफ आपल्याला कोणता घ्यायचा आहे, अँगल ऑफ AEC म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये काय घेतलं मी, याच्यामध्ये एक सेगमेंट ड्रॉ करून घेतली. ही सेगमेंट असेल आपली AD, ही सेगमेंट ड्रॉ करून घेतली. AD सेगमेंट ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय दिसते पहा. हा जो अँगल आहे अँगल ऑफ ADC हा कसला आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. राईट, देन इन्स्क्राइब्ड अँगल नुसार आपल्याला इक्वेशन काय मिळतं. आता याच्यामध्ये डायरेक्ट मी इक्वेशन घेणार आहे. सो अँगल ऑफ ADC इज हाफ ऑफ measurement of arc, which arc is AC, is equation first. आणि हे कशावर आला, राईट, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ॲज इट इज सेकंड. आता याच्यामध्ये सेकंड पहा, इथं सुद्धा आपल्याला एक सेकंड पेयर भेटते. ती अँगलची पार्ट DAB. हा जो अँगल आहे हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मी कोणता अँगल घेतला, DAB इज हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क इंटरसेक्टेड आर्क असेल त्याचा DB इज इक्वेशन सेकंड. राईट, या दोन्हीचं रिझल्ट लिहूया तिथं आपण. देन बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार आपल्याला दोन्ही इक्वेशन मिळालेले आहेत. आता ह्या दोन्ही इक्वेशनचा आपल्याला नंतर अप्लाय करायचं पहा. त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन हे कोणत्या अँगल साठी हवंय, AEC साठी. आणि AEC हा एक्सटेरियर अँगल आहे कोणत्या ट्रायंगलचा, AED हा अँगल ट्रायंगलचा. AEC हा एक्सटेरियर अँगल आहे. इंटेरियर अँगल थेरम, रिमोट इंटेरियर अँगल थेरम सर्वांना आठवत आहे. राईट, तिथे त्या थेरमचा इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. नाउ आपण इथं काय करूया, अँगल ऑफ विच अँगल AEC इज इक्वल टू. आता याचे रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते असणार आहेत, राईट, अँगल ऑफ पहा याच्यामधला इंटेरियर अँगलचा हा अँगल असेल कोणता, DAE ट्रायंगल साठी. परंतु ही जी सेगमेंट आहे ती मी थोडं इथपर्यंत वाढवली, काही फरक पडणार आहे नाही. ॲज इट इज त्याच्यामध्ये सेकंड पेअर असेल D म्हणजे ADE. त्याच्याऐवजी सेगमेंट C पर्यंत वाढवली म्हणजे मला ऍक्च्युअल अँगल A आणि D हे हवे. ओके, सो अँगल ऑफ मी कोणते घेतले, अँगल ऑफ ADC प्लस अँगल ऑफ DAB. कशावरून घेतले आपण, राईट, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट अप करा. सो अँगल ऑफ AEC इज इक्वल टू अँगल ऑफ ADC हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क AC पुट केला प्लस DAB ची व्हॅल्यू किती आहे, DB ची व्हॅल्यू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क DB फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. राईट, याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, हाफ ऑफ कॉमन काढा. सो मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DB. हेच प्रूफ. स्टेटमेंट आपल्याला मिळालं, अगदी सोपं आहे, सर्वांच्या लक्षात आले असेल. ठीक आहे, हे कसं मिळाले सर्वांच्या लक्षात आलं. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे तिन्ही इक्वेशन्स प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि आजचा म्हणजे टुडेज होमवर्क म्हणून प्रत्येकाने काय करायचं, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला, होमवर्क मधलं फर्स्ट हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट हे दोन्ही सेकंड आणि थर्ड प्रत्येकाने प्रूफ करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक क्ल्यू म्हणून एवढंच सांगते की काय करायचं इथं आपल्याला. फक्त इथं प्रूफ करत असताना जसं मी ADचं कन्स्ट्रक्शन केलं होतं तसं तुम्ही काय करा, ACचं कन्स्ट्रक्शन करा. ठीक आहे, ACचं कन्स्ट्रक्शन करा, तुम्हाला इक्वेशन इझी मिळेल. ॲज इट इज मेथड आहे, काही चेंज करायचं नाही. आणि इथं कन्स्ट्रक्शन कशाचं करायचं आहे आपल्याला, राईट,
ए आणि डी चं कन्स्ट्रक्शन करायचं आहे। म्हणजे हे दोन सेगमेंट्स आपल्याला काय करून घ्यायचे आहेत, ड्रॉ करून घ्यायचे आहेत। चला आणि प्रत्येकाने हे दोन्ही काय करायचं आहे, प्रूफ दॅटचा पार्ट प्रूफ करायचा आहे। दोन्ही इक्वेशन प्रूफ केलेले मला पर्सनल व्हॉट्सअप नंबर वरती प्रत्येक 10वीच्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करून प्रूफ करून पाठवायचं आहे। ठीक आहे, लिहून घ्या।